दोन धुरंधर एकत्र आले, मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे. भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ आहे. दुतोंडी गांडूळ, दोन्ही बाजूने वळवळ. एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, यांचा संबंध फक्त सत्ता, पैशाशी आणि गुंडगिरीशी. काल प्रथमच आपण पाहिला असेल की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं. पहा, एक ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसते. दोन धुरंधर एकत्र आले, मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे सुद्धा. आणि एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटलं. ही मुलाखत महाराष्ट्राची, कारण महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडलेत आणि महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व विषयावर माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली मतं व्यक्त केली आणि खणखणीत पद्धतीने ते बोललेले. अजित पवार फिरतायत, भाजपला शिव्या घालत फिरतायत, तरी सरकारमध्ये आहेत. ते त्यांना काल सावरकरांवरती मुख्यमंत्र्यांनी ज्ञान दिलेलं आहे. अरे, सावरकर विरोधी आहे तर ठेवत्या कशाला? तुम्ही आम्हाला सांगताय ना, आम्ही वीर सावरकरांचा विचार सोडला असं म्हणताय ना तुम्ही. आणि वीर सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता तुमच्या पक्षामध्ये सरकारमध्ये बसलेला आहे, आपले मंत्री घेऊन, आणि तुम्ही नुसतं जरा पोकळ सल्ले देताय. ही गंमत आहे फार मोठी. म्हणजे ढोंग किती आहे. भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ आहे. दुतोंडी गांडूळ, दोन्ही बाजूने वळवळतो. सावरकरांविषयी तुमची एवढी भक्ती आणि श्रद्धा असेल आणि तुमच्या सरकारमध्ये एक अशी व्यक्ती बसली आहे, त्याला तुम्ही रोज ज्ञान देताय, सावरकर सावरकर सावरकर. काल दिवसभर सावरकरच चालले होते. अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावे लागतील. अरे नाही मानत तर मग सरकारमधून दूर करा ना. ते नाही सावरकरांना मानत. तुम्ही म्हणता ना आम्हाला मुस्लिम मतांसाठी, तुम्ही काय करता? तुम्ही ते एमआयएमचा थेट पाठिंबा घेताय. एमआयएम आमच्या आसपास पण फिरत नाही, आम्ही त्यांच्या आसपास फिरत नाही आहोत. पण अकोट पासून मीरा भाईंदर संपूर्ण महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची एमआयएम बरोबर छुपी युती आहे. आणि काही ठिकाणी उघड आहे. निर्लज्जपणाचा कळस आहे, काही ठिकाणी उघड आहे. मीरा भाईंदर, अमरनाथला काँग्रेस, इतर ठिकाणी काँग्रेस. हे गंमत आहे मोठी. भारतीय जनता पक्षाच्या दुतोंडीपणाची गंमत आहे. म्हणजे प्रश्न असा आहे की शेवटी तुम्ही ब्लॅकमेलचं राजकारण चालूच ठेवलंय सगळ्यांच्या बाबतीत. अजित पवारना ब्लॅकमेल करून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीतून फोडलं. एकनाथ शिंदे आणि 40 लोकांना ब्लॅकमेल करून तुम्ही फोडलं. अशोक चव्हाणला ब्लॅकमेल करून फोडलं. तुम्ही सगळ्यांना ब्लॅकमेल करताय. तुमचा धंदा ब्लॅकमेलिंगचा आहे. तुम्ही द ग्रेट गॅम्बलर आणि ग्रेट ब्लॅकमेलर आहात. आणि तेच दिसतंय ना. ही फाईल उघडी आहे, ती फाईल उघडी आहे, ती फाईल उघडी आहे. बावनकुळे काही न्यायाधीश झालेत का तपास अधिकारी झाले? हा, अरे तुमचा वैचारिक मतभेद आहेत एकत्र. शरद पवारांबरोबर त्यांनी म्हणजे आमच्या बरोबर युती केली आहे, महायुती बरोबर, महाआघाडी बरोबर, महायुतीनं, हे असं आम्ही म्हणतो. काय करताय तुम्ही? तुमची हिंमत आहे का? बावनकुळे काय बडबडतायत, फडणवीस काय बोलतायत, सावरकर सावरकर. मग बसवा त्यांना समोर आणि त्या सावरकरांचे धडे. एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, यांचा संबंध फक्त सत्ता, पैशाशी आणि गुंडगिरीशी. यांना ना सावरकरांचा विचार, ना राम मनोहर लोहियांचा विचार, ना अटलजींचा विचार. जोपर्यंत सत्ता तुमच्याकडे आहे तोपर्यंत ते तुमच्या बरोबर राहतील. उद्या आमची सत्ता आले तर आमच्या दारातून उभे राहतील हे सगळे लोक. संतोष जुरी काल पत्रकार परिषद म्हणाले की मनसेच्या 7 ते 8 सीटा पण निवडून येणार आहेत. कोणाला उत्तर द्यायचं? भाजपनं फार चांगलं वाक्य त्यांना सुचलेलं आहे. म्हणजे भाजपा कुठे कुठे पैसे खातं हे आम्हाला माहित होतं, पण या प्रकरणात सुद्धा कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खात आहे. हे अजित पवार आणि महाराष्ट्राच्या समोर आणल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, बरं का. म्हणूनच ते आता कुत्रे त्यांचे सगळे सुटलेले आहेत भाजपवरती. आणि कुत्र्यांच्या नसबंदीतून त्याने किती कोटी खाल्ले त्यात आम्ही मनेका गांधींना कळवू.